शिक्षणाची पंढरी मानली जाणाऱ्या पुण्यात सध्या गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. ही गुन्हेगारी आता नोकरीच्या ठिकाणी देखील फोफावली आहे. अशाच एका घटनेनं पुणे हादरलं आहे. मंगळवारी पुण्यातील येरवाडा येथील एका प्रसिद्ध IT कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. धक्कादायक अशा या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या आवारात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली असून पुण्यात महिलांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित नाही असे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभदा कोदारे वय 28 असे मयत तरुणीचे नाव आहे, तर कृष्णा कनोजा वय 30 असे आरोपी तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी कृष्णा कनोजा आणि शुभदा हे दोन्ही एकाच ठिकाणी काम करत होते. दोन्ही एकमेकांचे सहकारी होते. दरम्यान दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी शुभदा ही काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जाताना आरोपी कृष्णा याने तिला पार्किंगमध्ये काढले. या ठिकाणी त्यांचे शाब्दिक वाद होते. कृष्णा याने भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने शुभदा हिच्यावर वार केला. त्यांनी शुभदा हिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर वार केले. या घटनेत शुभदा ही गंभीर जखमी झाली होती. शुभदा ही खाली कोसळल्यानंतर तिला तिच्या इतर सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले, पण मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील नामांकित IT कंपनीच्या पार्किंगमध्ये झालेल्या या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे. या घटनेनंतर आता नोकरीच्या ठिकाणी देखील मुली आणि महिला सुरक्षित नसल्याचं चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान शुभदा केदारीच्या हत्येमागे पैशाचा वाद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शुभदा आणि कृष्णा सत्यनारायण कनोजा यांच्यात आर्थिक वाद होते. शुभदा केदारे ही येरवाडा परिसरातील एका मोठ्या IT कंपनीत अकाउंटंट होती. कृष्णा कनोजा हा देखील तिच्या सोबत काम करत होता. दोघांमध्ये पैशावरून वाद सुरू आणि या वादातून कृष्णाने शुभदावर हल्ला केला. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी पैशाची देवाणघेवाण झाली होती. यातूनच हा वाद निर्माण होत तो विकोपाला जात शुभदाला आपला जीव गमवावा लागला. च्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी इसम नामे कृष्णा सत्यनारायण कनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती. सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते. 9:15 वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. गुन्हेगारीसह विविध विषयाचा वेध घेण्यासाठी पोलीस वॉरंटला सबस्क्राईब करा.